2019ला आपण सगळ्यांनी ऋतुराज पाटीलला आमदार ऋतुराज पाटील करण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं। कारण आपल्या गावानं नेहमीच आदरणीय बंटी साहेब असतील, आम्ही असेल, आम्हा सगळ्यांना तळ आता फोडावं आणि जपायचं काम केलं। पद प्रतिष्ठा पैसा ह्याला काय महत्त्व दिलं नाही। काय आयुष्यामध्ये कमवलं असेल तर तुमच्यासारखी जीवाभावाची माणसं कमवली, कार्यकर्ते कमवले, हेच आमच्यासाठी आयुष्यात एक महत्त्वाची बाब आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे बदलापूर सारखं प्रकरण या महाराष्ट्र राज्यामध्ये घडलं आणि त्यामध्ये आज एखादी भगिनी त्याच्या मुलीचं अत्याचार झाला आणि त्याच्यावर कंप्लेंट द्यायला त्या पोलीस स्टेशनमध्ये 14 तास त्या भगिनीला बसावं लागलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये पुतळा पडला, त्याच्याबद्दल त्या ठिकाणी बोलत नाही की बंटी साहेब मोठ्या पदावर त्या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे त्यांना टार्गेट करायचं काम सुरू आहे। बंटी साहेबांच्या परवा डोळ्यात अश्रू बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांना, आपला घरचा भाऊ, आपला मुलगा, आपला नातू या नात्याने बंटी साहेबांना तुम्ही आधार दिलेला आहे आणि ज्या पद्धतीने अश्रू त्यांच्या डोळ्यात आले हे आम्ही आयुष्यभर या ठिकाणी विसरू शकत नाही। ही वादळात देखील दिवा लावायची धमक ही आदरणीय बंटी साहेबांच्याकडे आहे आणि हीच धमक आज खऱ्या अर्थाने ही जबाबदारी या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। शक्तीपीठ जर त्यांनी करायचा निर्णय जरी या कोल्हापूरमधून घेतला तर पहिलं ऋतुराज पाटीलला धक्का लावा लागेल। माझ्याबरोबर फक्त मी एकटं पाऊल टाकणार नाही, तर तुम्ही सगळ्यांनी जर पाऊल टाकलं तर या दक्षिण मतदारसंघामध्ये क्रांती घडणार आहे। 2 नंबरला जरी नाव असलं तर 1 नंबर काम करण्यासाठी ऋतुराज पाटीलला या ठिकाणी आशीर्वाद द्याल। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। खोत साहेबांचं वैशिष्ट्य असं आहे, 60-70 रन कामाच्या माध्यमातून ते करतात आणि शेवटला 4-6 मारायला माझ्याकडे देतात। हे मी फक्त भाषणाबद्दल बोलत नाही तर गावातली कामाच्या बद्दल देखील बोलतोय। हे खरं आहे। आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती की 2019ला आपण सगळ्यांनी ऋतुराज पाटीलला आमदार ऋतुराज पाटील करण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं। कारण आपल्या गावानं नेहमीच आदरणीय बंटी साहेब असतील, आम्ही असेल, आम्हा सगळ्यांना तळ आता फोडावं आणि जपायचं काम केलं। कुठलीही निवडणूक आली तर त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्हाला असं आठवत नाही की आपल्या गावातून कुठलंही मतदान आम्हाला कमी मिळालं असेल। ज्या वेळी निवडणूक असते त्या निवडणुकीच्या वेळी खोत साहेब तुम्ही असाल, प्रकाश खोत साहेब असतील, सर्वच आमचे अण्णा असतील, सगळे आमचे सहकारी जे आज व्यासपीठावर उपस्थित आहेत किंवा इथं जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत, मी नेहमी सांगत असतो, बंटी साहेब देखील नेहमी उल्लेख करत असतात की आयुष्यामध्ये पद प्रतिष्ठा पैसा ह्याला काय महत्त्व दिलं नाही। काय आयुष्यामध्ये कमवलं असेल तर तुमच्यासारखी जीवाभावाची माणसं कमवली, कार्यकर्ते कमवले, हेच आमच्यासाठी आयुष्यात एक महत्त्वाची बाब आहे। मी नेहमी सांगतो, मगाशी देखील उल्लेख केला की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जरी खांद्यावर उचललं असेल तर हे आयुष्यभर ऋतुराज पाटील किंवा सन्मान्य खोत साहेब कधी विसरू शकणार नाही। कारण तुमच्या जीवावर या जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये आज ताट मानाने आम्ही या ठिकाणी पुढे जातो। तुम्ही आतापर्यंत आमच्यासाठी जीवाचं रान केलं। तुम्ही आतापर्यंत प्रत्येक निवडणूक आली तर रात्रंदिवस घरदार सोडून आमच्यासाठी काम केलं। हे आयुष्यभर आदरणीय बंटी साहेब किंवा आम्ही या ठिकाणी विसरू शकत नाही। योजना चालू केल्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही। तुम्ही योजना चालू केली पाहिजे, माता भगिनीला आधार दिला पाहिजे, पण तुम्हाला खासदार की व्हायच्या आधी कधी आमची आठवण आली नाही। जेव्हा 31 खासदार निवडून आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या पायाखालची वाळू घसरा लागली आहे आणि मग आपण कुठेतरी काही निर्णय घेतले पाहिजेत। पण आज मला वाटते आपली जनता ही सुज्ञ आहे, सगळ्या जनतेला या ठिकाणी माहिती आहे की कशा पद्धतीनं या राज्यामध्ये चाललेलं राजकारण आहे। मगाशी आपण जो उल्लेख केला, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळं जबाबदारी स्वीकारली। 2.5 वर्षामध्ये तुम्ही जे मगाशी उल्लेख केलाय खरं आहे की या पुढची मंडळींना दुसरं काय उद्देश नाही, पुढच्या मंडळींना दुसरं काय या ठिकाणी लक्षात येत नाही। त्यांना दुसरं काय माहीत नसल्यामुळं पक्ष चोरायचं काम या ठिकाणी करतात। एका बाजूला आमच्या माता भगिनीला योजना चालू करून दिली तर दुसऱ्या बाजूला महागाईचा बोजा देखील त्यांच्या डोक्यावर घातलेला आहे, हे आपण कधीही त्या ठिकाणी विसरत नाही। आज सगळा दर, मग स्टॅम्पचा दर असेल, तेलाचा दर असेल, खोबऱ्याचा दर असेल, आज खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे, याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे। एका बाजूला आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे बदलापूर सारखं प्रकरण या महाराष्ट्र राज्यामध्ये घडलं आणि त्यामध्ये आज एखादी भगिनी त्याच्या मुलीचं अत्याचार झाला आणि त्याच्यावर कंप्लेंट द्यायला त्या पोलीस स्टेशनमध्ये 14 तास त्या भगिनीला बसावं लागलं। मग आज या चाललेली परिस्थितीवर ही सरकार उत्तर का देत नाही? दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये पुतळा पडला, त्याच्याबद्दल त्या ठिकाणी बोलत नाही।
अशा अनेक घटना या राज्यामध्ये घडतात, पण त्याच्याबद्दल काही त्या ठिकाणी सरकार बोलत नाही. हे दुर्दैवानं आपल्या या ठिकाणी परिस्थिती मिळते. आणि मग ही जी काही परिस्थिती आहे ही येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण बदलली पाहिजे. हा विचार ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनामध्ये रुचायचं काम सुरू आहे, आपण त्या पद्धतीनं पुढे घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मला आपल्या सगळ्यांना विनंती आहे, मगाशी आता कोच साहेब तुम्ही बोलला, अवधूतजी तुम्ही देखील बोलला की आदरणीय बंटी साहेबांना या राज्यामध्ये आज त्यांना माहिती आहे की बंटी साहेब मोठ्या पदावर त्या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे त्यांना टार्गेट करायचं काम सुरू आहे. आणि मग बंटी साहेबांच्या परवा डोळ्यात अश्रू बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांना आपला घरचा भाऊ, आपला मुलगा, आपला नातू या नात्याने बंटी साहेबांना तुम्ही आधार दिलेला आहे. आणि ज्या पद्धतीने अश्रू त्यांच्या डोळ्यात आले हे आम्ही आयुष्यभर या ठिकाणी विसरू शकत नाही. आता खोत साहेब आपण थांबायचं नाही, मी तुम्हाला 100% सांगतो, जेव्हा लोकसभेमध्ये ही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आपण हे वारं या निवडणुकीमध्ये आपण लोकसभेमध्ये दाखवलेलं आहे, पण विधानसभेमध्ये हे वादळ येणार आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी कळणार. आणि या निवडणुकीमध्ये बंटी साहेब ज्यावेळी त्यांनी उल्लेख केला की काही झालं तर मी थांबणाऱ्यातला माणूस नाही, मी येणाऱ्या काळामध्ये जी लढाई करावी लागत असेल मी वादळात देखील दिवा लावायची धमक ही आदरणीय बंटी साहेबांच्याकडे आहे. आणि हीच धमक आज खऱ्या अर्थाने ही जबाबदारी या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलेली आहे. आज आपल्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की महाविकास आघाडी सरकारमध्ये जेव्हा येणार तेव्हा अनेक निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत. आपण शक्तीपीठचा विषय हा महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीने राज्यामध्ये तिने धोरण स्वीकारलं, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरसाठी हा निर्णय घेतला, शक्तीपीठ जर तिने करायचा निर्णय जरी या कोल्हापूरमधून घेतला तर पहिलं ऋतुराज पाटीलला धक्का लावा लागेल तर शक्तीपीठ आज कोल्हापूरमधून जाणार आहे. बंटी साहेबांना थांबवावं लागेल तर शक्तीपीठ आज या कोल्हापूरमधून जाणार आहे. पण आजची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीमध्ये आज आपण सगळ्यांनी लढाईमध्ये पुढे आलं पाहिजे. माझ्याबरोबर फक्त मी एकटं पाऊल टाकणार नाही तर तुम्ही सगळ्यांनी जर पाऊल टाकलं तर या दक्षिण मतदारसंघामध्ये क्रांती घडणार आहे. आणि मग निश्चितपणे मला विश्वास आहे तुम्ही सगळेजण माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देऊन आज मोठ्या मताने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज हात या चिन्हासमोर बटन दाबून 2 नंबरला जरी नाव असलं तर 1 नंबर काम करण्यासाठी ऋतुराज पाटीलला या ठिकाणी आशीर्वाद द्याल एवढंच या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.